कोराडीतील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला फडणवीसांची भेट. लवकरच वीज निर्मितीची क्षमता वाढणार, कोळशाची कमतरता पडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. नाशिक कंपनीतील प्रकरणाची सखोल चौकशी करणार, नाशिकच्या आयटी कंपनीत अत्याचार आणि धर्मांतराची घटना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पाकिस्तानमध्ये एक आदर्श चित्र दिसलं, होर्डिंग्सवर पंतप्रधानांचा फोटो दिसला नाही, स्वागताच्या बॅनरवर शरीफ याचा फोटो नव्हता, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. सत्तेतील मोठ्या पक्षाकडून मित्रांची शिकार होणार, खरात प्रकरण ठरवून बाहेर आणलं गेलं, ही फक्त सुरुवात, रोहित पवारांची सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी, जळगावमध्ये 2 धक्कादायक प्रकार उघडकीस, जळगावातील या प्रकारावरून रोहिणी खडसे संतापल्या. जळगावात आदिवासी मंत्री अशोक उईके यांना घेराव, आदिवासी भिल्ल समाजाचा घेराव, रहिवासी झोपड्यांवर अतिक्रमणाची कारवाई न करण्याची मागणी. धाराशिवमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद, शिगेला जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला अन्याय दूर करा, शिवसैनिक नितीन पाटील यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर, दिग्गज नेते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार. अर्थसंकल्पावरील चर्चेत सक्रियपणे सहभाग घ्या, सभागृहातील कामकाजात कटाक्षाने हजर राहा, मुंबई भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली मंत्री पंकजा मुंडेंची भेट, प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी, कार्यालय पुन्हा पूर्ववत पुण्यामध्ये सुरू करावं अशी मागणी. राज्यात लघुलेखकांची मोठ्या प्रमाणात पदरिक्त, उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण, रिक्त पदांचा डोंगर तरी भरती शून्य का, उमेदवारांचा सवाल. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांकडून प्रचाराचा शुभारंभ, कण्हेरीतून प्रचाराची अधिकृत सुरुवात. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ऑनलाईन अर्जाचा ग्राह्य, खरं तर कागदी अर्ज स्वीकारण्यास सक्त मनाई, ग्रामीण भागातील अशिक्षित रुग्णांचे हाल होणार. नारी शक्ती वंदन अधिनियमाला अधिक समर्थन मिळावं, नागपुरात उद्या भाजप महिला मोर्चाच्या वतीनं पदयात्रा, महापौर नीता ठाकरेंची माहिती. ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम हवा, अचूक नोंदणीसाठी स्वतंत्र कॉलमची आवश्यकता, नारी शक्ती अभियानावरही प्रियंका भरतेंची टीका. केंद्र सरकारने वेगळ्या विदर्भ राज्य निर्मिती करावी, विदर्भवादी नेते वामनराव चटप यांची मागणी, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून आंदोलनाचा इशारा. ठाकरे सेनेकडून खासदारांच्या निष्ठा तपासणीची मोहीम, मोहित कंबोज यांच्या पार्टीला जाणाऱ्या आदित्य ठाकरेंची निष्ठा तपासणार का, ज्योती वाघमारेंचा ठाकरे सेनेला खोचक सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, अखिल भारतीय मराठी अधिकारी साहित्य संमेलनाला हजेरी लावणार. भंडाऱ्यात भाजप शिवसेनेत राडा, हाणामारीमुळे राजकीय वातावरण तापलं, लाठ्याकाठ्यांनी एकमेकांना मारहाण. सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, हे शेतकऱ्यांच्या तसेच भविष्यातील मानवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार, शिंदेंचं वक्तव्य. धनगर समाजानं संघटनात्मक तयारी करावी, 6व्या राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनात आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. पालकमंत्री संजय राठोड यांची संवेदनशीलता, यवतमाळ अमरावती मार्गावर अपघातग्रस्त दाम्पत्यास तातडीची मदत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं संघटन सृजन अभियानची सुरुवात सातारा जिल्ह्यातून, या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे आमदार मलेंदर राजन यांनी कराडच्या पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद. बारामतीत बोलावलं नाही तरी प्रचाराला जाणार, अजितदादांसारखी लीड सुनेत्रा काकींनाही मिळावी, हाच प्रयत्न, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. वर्ध्यात नमो उद्यानचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते भूमिपूजन, प्रत्येक उद्यानासाठी 1 कोटींचा निधी, राज्यात 400 उद्यानांची योजना. बोंधू अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड, कळमण गावात कल्पना खरातच्या नावाने 4.4 हेक्टर जमीन खरेदी केल्याचा कारनामा. बोंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार, कल्पना खरातच्या मैत्रिणी आणि नोकरांकडे पोलिसांकडून चौकशी. शाळांच्या वेतन देयकांतील अडचणी दूर होणार, वेतन देयकातील अडचणी 2 दिवसात दूर होणार, शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंची माहिती. मुंबई बंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी, सुमारे 18 तासांचा प्रवास आता केवळ 10 ते 12 तासात होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीसाठी जादा बस, दादर चैत्यभूमी फेरी नावानं अतिरिक्त बेस्ट बस, 13 ते 14 एप्रिलला रात्री 10 वाजेपर्यंत बस फेऱ्या. बुलढाण्यात धावत्या ट्रकला आग, शॉर्ट सर्किटमुळे तूर भरलेला ट्रकला आग लागल्याची माहिती, व्यापाऱ्याचं लाखोंचं नुकसान. नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात सॉफ्ट टार्गेट शोधून आरोपींकडून फसवणूक आणि शोषण,
आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना टार्गेट केल्याचा आरोप. पुणे शहरात अनधिकृत केबलवरील कारवाई थांबवा. ओव्हरहेड केबलसाठी धोरण तयार करेपर्यंत कारवाई करू नका. केबल ऑपरेटर्स असोसिएशनची मागणी. मुंबई हायकोर्टाचा सहाराला दणका. आधी पैसे भरा मगच पाणी सुरू होणार. तब्बल 23 कोटींचा मालमत्ता कर थकवला. प्रतिनियुक्तीसाठी महसूल विभागाकडून नवी नियमावली जाहीर. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर आता बंधनं. प्रतिनियुक्तीनंतर आता 3 वर्ष पुन्हा मूळ विभागात जावं लागणार. सिम कार्ड हॅक करून केली लूट प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा HDFC बँकेला दणका. संबंधित पीडित खातेदाराला 38 लाख रुपये देण्याचे आदेश. मिशन प्रहार अंतर्गत अकोला पोलिसांनी 31 गोवंशांना दिलं जीवनदान. अकोल्यातील ताजनापेठ भागात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर अकोला पोलिसांची कारवाई. चंद्रपूरमधील नालेसफाईवरून भाजप नगरसेवक आक्रमक. प्रभागातील नालेसफाईसाठी केवळ 2 मजूर नाल्यात तुंबलेल्या राहत असल्यानं नागरिकांच्या तक्रारी. जिल्हाधिकारी गौडाजी सी यांनी घेतला वेरूळ येथील घृणेश्वर मंदिराचा आढावा. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेकडून घेतला आढावा. संगमनेरमधील भोंदू गडगेवर कारवाई करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. अध्यात्मिकेच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप. पुणे शहराचा तापमानाचा पारा 40च्या पार. पुढील 2 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. धुळे महापालिका पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी पूर्णपणे सज्ज. जनगणना 2027. वैशिष्ट्य म्हणजे ही जनगणना संपूर्ण डिजिटल पद्धतीनं होणार. मुंबईतील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार. 16 आणि 17 एप्रिलला पाणीपुरवठा बंद राहणार. दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद. मुंबईतील मिठी नदीत जलपर्णीचं साम्राज्य. जलपर्णीमुळे नदीचा प्रवाहही मंदावला. आगामी पावसाळ्यात पुराचा धोका. पदवी परीक्षेच्या पेपरफुटीचा मोठा प्रकार उघड. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. परीक्षेच्या अवघ्या 1 तास आधी 140 रुपयात व्हॉट्सअॅपवर पेपर विक्री. आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू. आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार सुरू. पोलीस शिपायाच्या मदतीनं न्यायबंदी. आरोपी फरार. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यातील प्रकार. नाशिक बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक शोषणाचा तरुणींचा आरोप. नाशिक युनिट बंद होणार असल्याची माहिती. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेत ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप. शाळेतील कपाटात सापडली पुस्तकं, जादूटोणा आणि नशेची औषधही सापडली. वर्ध्यात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर 7 तासांची बैठक. बैठकीत अनेक प्रकरणं निकाली. 120 सामूहिक आणि वैयक्तिक विषयांवर सविस्तर चर्चा. बदलापूर जलद लोकल फलाटावर न थांबता पुढे गेली. प्रवाशांमध्ये संभ्रम. लोको पायलट विक्रोळी हॉल्ट विसरला. भावाच्या मृत्यूनंतर लहान भावानं गर्भवती वहिनीशी केला विवाह. नांदेडच्या भारसवाड्यात अनोखा आदर्श. पुढील आठवड्यात शेअर बाजार फक्त 3 दिवस खुले. शेअर बाजारात फक्त 4 दिवस ट्रेडिंग होणार. कल्याण पूर्वेकडील कमलादेवी कॉलेजमध्ये अभाविप विद्यार्थी संघटनेचं आंदोलन. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत निदर्शन. बीडच्या दिंद्रुडमधील महिलेनं रेल्वे पोलीस होण्याचं स्वप्न अखेर पूर्ण केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.